गावाच्या कडेला असलेल्या जुन्या वाड्याबद्दल एक अफवा होती. त्या वाड्याचा वारीस जिवंत नाही, पण त्याची वाट अजूनही पाहतो. रात्री 11:30च्या सुमारास तेजस नावाचा तरुण त्या वाड्यात पोहोचला. वाडा त्याच्या आजोबांचा होता, पण अनेक वर्षे ओस पडलेला. वारसाहक्काची कागदपत्रं घेण्यासाठी तो तिथे आला होता. दरवाजा ढकलताच कर्कश आवाज झाला. आत काळोख आणि हवेचा गार श्वास. खाली पसरलेल्या धुळीत कोणाच्या तरी पायांच्या बोटांचे ओले ठसे दिसत होते, जणू कुणी आत्ताच फिरून गेलं होतं. तेजस घाबरला. वरच्या मजल्यावरून मंद साद आली. वाट पाहत होतो. वारीस आला शेवटी. तो थबकला. कोण आहे? त्याने थरथरत विचारलं. मंद प्रकाशात एक आकृती जिन्यावर दिसली. काळा कोट, पोकळ डोळे आणि चेहऱ्यावर गडद निळेशार फट. ती आकृती हळूहळू खाली उतरू लागली. मी या वाड्याचा पहिला वारीस. मृत्यूनं मला संपवलं. आणि प्रत्येक वारिसाला मी माझ्यात सामावून घेतो. तेजस मागे पळू लागला, पण दरवाजा आपोआप धडाम आवाजात बंद झाला. आकृती त्याच्याजवळ आली. त्याच्या कानाजवळ थंड श्वास सोडत म्हणाली, आजपासून तूही आमचाच वारीस. क्षणात वाड्यातील सर्व दिवे चमकले. आणि त्यानंतर तेजसचा आवाज कधीच ऐकू आला नाही. आजही वाड्याच्या खिडकीतून कुणी पाहिलं तर एक नवा चेहरा दिसतो. नव्या वारसाचा.